तर आज आपण बघणार आहे चॅप्टर नंबर 12 पेरीमीटर अँड एरिया. तर पेरीमीटर म्हणजे काय होतं आपण बघूया. द सम ऑफ द लेंथ ऑफ ऑल साइड क्लोज फिगर इज द पेरीमीटर ऑफ द फिगर म्हटलेलं. काय दिलं आपल्याला याच्यात दोन ऑप्शन राहतं. एक राहतो आपला स्क्वेअर आणि दुसरा राहतो आपला काय तर रेक्टँगल राहतो. ठीक आहे. तर आधी आपण काय बघूया, तर आपण याचं स्क्वेअर बघूया काय म्हटलं जातं. पेरीमीटर ऑफ स्क्वेअर काय राहतो, तर आपल्याला माहिती आहे स्क्वेअरच्या काय राहतात, 4 साईड काय राहतात तर सेम राहतात. आपल्याला काही नंबर देऊ शकतो पण काय ते नंबर काय येतील तर सेम येतील. का तर स्क्वेअरच्या चारही साईड काय राहतात तर सेम राहतात. म्हणून आपला फॉर्म्युला काय होतो, द पेरीमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय साईड. म्हणजे काय येतील पेरीमीटर ऑफ स्क्वेअर ऑफ किती येणार तर ए इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय ए. ओके. नेक्स्ट जो आपला रेक्टँगल दिलेला राहतो. ठीक आहे. तर ही झाली त्याची लेंथ आणि ही झाली त्याची ब्रेथ. म्हणजे लेंथ अपोजिट साईड काय राहतात तर याच्यात सेम राहतात. ओके. अपोजिट साईड सेम राहतील. बघूया पेरीमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय आपला 2 लेंथ प्लस ब्रेथ म्हणतात त्याला. किंवा पेरीमीटर ऑफ रेक्टँगल विथ काय म्हटलं लेंथ किती आहे तर एल अँड ब्रेथ इज इक्वल टू बी. म्हणजे किती येतं 2L प्लस 2B असंही म्हणू शकतो. बघूया आपण प्रॅक्टिस सेट नंबर 44. काय म्हटलं फर्स्ट क्वेश्चनमध्ये, इफ द लेंथ ऑफ द ब्रेथ ऑफ रेक्टँगल अँड द डबल अँड हाऊ मेनी टाइम्स अ पेरीमीटर ऑफ द ओल्ड रेक्टँगल विल बी दॅट अ न्यू ट्रायंगल बी. आता काय सांगितलं आपल्याला, एक काय दिलेलं आहे रेक्टँगल दिलेलं आहे. ओके. काय दिलेलं आहे एका रेक्टँगलची काय दिली आहे तर डबल होणार आहे बाजू. काय म्हटलं आहे इफ द लेंथ ऑफ द ब्रेथ ऑफ द रेक्टँगल आर द डबल. काय म्हटलेलं आहे की रेक्टँगलची काय आहे तर लेंथ आणि ब्रेथ काय होणार आहे तर दुसऱ्या रेक्टँगलपेक्षा डबल नाही असं सांगितलं आहे आपल्याला. आणि हाऊ मेनी टाइम्स अ पेरीमीटर ऑफ द ओल्ड रेक्टँगल विल बी अ न्यू रेक्टँगल. तर काय सांगितलं जो आपला हा ओल्ड आहे ओके आणि जो आपला न्यू बनवलेला आहे तर त्याची काय सांगितलं आपल्याला पेरीमीटर किती आहे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं. तर काय करणार आपण सोल्युशनमध्ये लेंथ ऑफ ओल्ड रेक्टँगल दिलेलं आहे आपल्याला. काय दिलेलं आहे आपल्याला इथे व्हॅल्यू काही दिली नाही. आपण काय केलं तर एल इज इक्वल टू लेंथ म्हणजे काय तर लेंथ इज इक्वल टू लेंथ घेतलेली आहे. नंतर काय ब्रेथ ऑफ ओल्ड रेक्टँगल किती घेतले तर बी इज इक्वल टू बी घेतलेली आहे. मग काय येणार आहे पेरीमीटर ऑफ दी ओल्ड रेक्टँगल किती आपला फॉर्म्युला काय 2 लेंथ प्लस ब्रेथ म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. हा आपला नेक्स्ट काय आपला न्यू रेक्टँगल दिलेला आपण काढलेला आहे. तर काय येणार लेंथ ऑफ अ न्यू रेक्टँगल किती दिली आपण तर सगळ्याला काय घेतलं डबल म्हटलं आपण. काय म्हटलं तर काय म्हटलं डबल लेंथ आणि काय तर डबल ब्रेथसुद्धा म्हटली आपण त्याची. तर किती येणार इथे व्हॅल्यू द लेंथ ऑफ द न्यू रेक्टँगल किती आहे तर 2L आणि ब्रेथ ऑफ न्यू रेक्टँगल किती आहे तर 2B एवढे येणार आहे. मग काय द पेरीमीटर ऑफ रेक्टँगल किती आहे पेरीमीटर ऑफ रेक्टँगल किती आहे तर फॉर्म्युला आपला 2 लेंथ आहे 2 इज इक्वल टू फॉर्म्युला फक्त काय करायचं आपलं व्हॅल्यू पुटअप करायचं 2 लेंथ प्लस 2 ब्रेथ. तर काय होणार आहे 2 मल्टिप्लाय बाय 2 सेम लेंथ प्लस ब्रेथ होणार आहे. म्हणजे किती तर 2 मल्टिप्लाय बाय पेरीमीटर ऑफ दी ओल्ड रेक्टँगल. काय होणार तर याची ही काय आहे तर डबल राहणार आहे. पेरीमीटर हा काय राहणार ओल्डपेक्षा न्यूवाला जास्त राहणार आहे. सेकंड बघूया इफ द साइड ऑफ अ स्क्वेअर इज अ ट्रिपल अँड हाऊ मेनी टाइम्स अ पेरीमीटर ऑफ दी फर्स्ट स्क्वेअर विल बी दॅट द न्यू स्क्वेअर बी. काय म्हटलं सेम जसं आपण रेक्टँगलचं काढलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं तर स्क्वेअरचं सुद्धा फाइंड आउट करायचं. बघूया आपण आता याला आपण काय दिलं नाव दिलं आपण याला फर्स्ट स्क्वेअर आहे आपला. ठीक आहे. आणि हा आपला काय तर न्यू स्क्वेअर किंवा आपण त्याला ओल्ड किंवा न्यू असं. बघूया आपण काय लेंथ ऑफ दी फर्स्ट स्क्वेअर किती घेतली आपण तर ए घेतलेली आहे आणि पेरीमीटर ऑफ दी फर्स्ट किती घेतली आहे तर आपण सिम्पली माहिती आपला फॉर्म्युला ए मल्टिप्लाय बाय 4 म्हणतो किंवा ए मल्टिप्लाय बाय 4 किंवा 4 मल्टिप्लाय बाय ए. सिम्पली 4 मल्टिप्लाय बाय किती आपलं साईड मल्टिप्लाय बाय साईड होईल. 4 मल्टिप्लाय बाय साईड घेतला आपण फॉर्म्युला म्हणजे किती येणार तर 4 मल्टिप्लाय बाय साईड आणि स्क्वेअरचा फॉर्म्युला काय तर 4 मल्टिप्लाय बाय ए म्हणतो म्हणजे किती तर 4A. तसंच न्यू स्क्वेअर किती होणार आपला न्यू स्क्वेअर इज इक्वल टू साईड किती घेतला आपण 3 कारण की आपल्याला म्हटलं ट्रिपल आहे म्हटलं. काय म्हटलं आहे त्याला जो आपला फर्स्ट आहे त्यापेक्षा सेकंड जो आहे तो त्याचा ट्रिपल आहे म्हणून काय घेतलं आपण सिम्पली पेरीमीटर ऑफ न्यू स्क्वेअर किती आहे तर 4 मल्टिप्लाय बाय साईड आहे म्हणजे किती 4 मल्टिप्लाय बाय 3A होणार आहे. म्हणजे किती तर 4 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय ए. फॉर्म्युला आपण अप्लाय केला व्हॅल्यू पुटअप केली आहे 3 मल्टिप्लाय बाय ए मल्टिप्लाय बाय ए किती होईल व्हॅल्यू तर 3 पेरीमीटर ऑफ दी फर्स्ट स्क्वेअर. काय स्क्वेअर किती आहे तर 3 टाइम्स द पेरीमीटर ऑफ दी फर्स्ट स्क्वेअर. म्हणजे काय तर हा ट्रिपल आहे कशापेक्षा तर फर्स्ट स्क्वेअरपेक्षा हा जो न्यू स्क्वेअर आपण काढला तो काय तर ट्रिपल आहे आपण तिथे फाइंड आउट केला. थर्ड मग काय म्हटलं आहे गिवन अलॉंग साईड इज अ डायग्राम ऑफ प्लेग्राउंड इट शो इन द लेंथ ऑफ द साईड अँड फाइंड द पेरीमीटर ऑफ द प्लेग्राउंड. आपल्याला काय करायचं आहे पेरीमीटर फाइंड आउट करायचं तर या ग्राउंडचा पेरीमीटर आपल्याला फाइंड आउट करायचं. बघूया कसं केलं आपण त्याला सोल्युशन बघूया. आधी काय केलं आपण याला या डायग्रामला काय दिले तर नावं दिलेली. ओके. ही काय आपली AB नंतर ही झाली आपली AF नंतर FE झालेली आहे. नंतर ही झाली आपली DC आणि ही झाली आपली ED. ओके. बघूया आपण याला काय काय दिलं. साईड AB काय घेतली आपण तर साईड AB आपल्याला माहिती नाही पण आपण इथून इझिली फाइंड आउट करू शकतो. कशी तर बघा
ही दिलेली आहे इथे ई आणि डी किती आहे तर ही 15 आहे. ठीक आहे. आणि नंतर आपण किती म्हटलं डी आणि सी ही सुद्धा 15 आहे. मग आपण याला म्हणू शकतो ना की ही पण 15 आहे म्हणून. दोघांची मिळून 15 आणि 15 किती होते तर टोटल ही 30 होईल. आपण याला म्हणू शकतो की हे टोटल काय आहे तर ए बीची लेंथ किती आहे तर ही 30 आहे म्हणून. ठीक आहे. बघूया आपण आता. साईड ए बी इज इक्वल टू साईड एफ ई प्लस किती घेतला आपण साईड डी सी घेतलेला आहे. आणि व्हॅल्यू पुटअप केला किती दिली आपल्याला 15 मीटर प्लस किती घेतलं आपण तर 15 मीटर म्हणजे किती होणार तर 30 जे आपण इथे फाइंड आउट केले कशाची तर ए बी किंवा आपण याला काय म्हणू शकतो एफ ई आणि किती तर डी सीची व्हॅल्यू किती घेतली आपण तर 30 घेतली टोटल 15 आणि 15. ओके. नंतर साईड बी सी अँड साईड ए एफ किती आहे तर साईड बी सी आणि ए एफ किती किती ते दिलेली आपल्याला तर 10 जी दिलेली आहे. प्लस किती घेतलं आपण ई डी किती आहे आपला हा झाला ई डी हा किती आहे तर आपला 5 आहे म्हणून किती होईल टोटल तर हे होणार आहे 15 मीटर होणार आपले. नंतर पेरीमीटर ऑफ प्लेग्राउंड किती झाला तर सगळ्याची काय केलं आपल्याला टोटल करावं लागेल. बघा ए बी प्लस बी सी प्लस सी डी प्लस ई डी प्लस काय ना तर ई एफ प्लस ए एफ सिम्पली काय करायचं व्हॅल्यू पुटअप करायचे. आता आपण ए बीची काय घेतली आहे तर ही झाली आपली 13 घेतलेली आहे. ओके. नंतर बी सीची काय घेतली आपण तर ती घेतलेली आपण 10 सेंटीमीटर. ठीक आहे. ही झाली 10 आणि हे किती आहे तर आपली ही झाली इथपर्यंत 10 आणि हे किती आहे तर ही झाली 5 म्हणजे हे टोटल किती होणार तर 15 होणार आहे. नंतर सी डीची किती आपली 15 आहे. सी आणि डी हे किती आहे तर 15 आहे. नंतर ई आणि डी किती घेतली आपण तर ई आणि डी हे आपली आहे 5. नंतर ई आणि एफ किती आहे आपली ई आणि एफ किती आहे तर 15 आहे दिलेली. नंतर ए आणि एफ किती आहे तर ए आणि एफ आहे आपली 10 मीटर म्हणजे किती टोटल किती होतं तर 19 मीटर आपली येणार आहे. म्हणजे काय दी पेरीमीटर ऑफ दी प्लेग्राउंड किती होणार आहे तर 19 मीटर एवढं येणार आहे. ओके. फोर्थ बघूया ॲज शो फिगर इन द फोर्थ बघूया ॲज शो इन द फिगर अ 4 नॅपकिन all the same size we are made from a square pieces of cloth of the length किती आहे तर 1 मीटर दिले. and what was the length of the lace will be required to trim all 4 sides of all napkins. काय म्हटलं आपल्याला एक नॅपकिन दिलेलं आहे. ठीक आहे स्क्वेअर शेपमध्ये त्याला काय करायचं आपल्याला लेस लावायचे. ओके. त्याच्या आपण काय केलं आहे 4 पार्ट्स केलेले आहेत. तर आपल्याला काय सांगायचं आहे की याला लेस किती लागणार आहे. ओके. नॅपकिनला किती लागेल तर याचे आपण 4 भाग केले तर याला टोटल लेस किती लागणार आहे आपल्याला फक्त काय सांगितलेलं आहे की हे 1 मीटरची आहे म्हणून एवढं सांगितलेलं आहे. बघूया ती क्लोथ किती आहे तर हा दिली आपल्याला 1 मीटरचा. नंतर साईड ऑफ स्क्वेअर किती आहे नॅपकिनची तर हे किती झाली आपली 0.5. आपण टोटल काही 4 भाग घेतले त्याचे आपण किती घेतले त्याच्यावर हाफ ऑफ केले म्हणजे एक 0.5चा नंतर हा दुसरा 0.5 तिसरा 0.5 आणि चौथासुद्धा 0.5 घेतलेला आहे. मग लेंथ ऑफ द लेस विल बी किती आहे तर रिक्वायर्ड फॉर 1 नॅपकिन किती लागणार आहे आपल्याला पेरीमीटर ऑफ नॅपकिन काय केलं आपण फॉर्म्युला स्क्वेअरच आहे ना आपला 4 मल्टिप्लाय बाय घेतला आपण साईड म्हणजे किती आहे तर 4 मल्टिप्लाय बाय 0.5. मग याला जर आपण मल्टिप्लाय किती आहे तर आपल्याला सर तर ते येत आहे 2 मीटर म्हणजे लेग्स रिक्वायर्ड फॉर अ 4 नॅपकिन किती येणार आहे तर 2 मीटर येणार आहे. सिम्पली काय करणार आपण 4 मल्टिप्लाय बाय 2. ओके. म्हणजे किती येणार आहे 8 मीटर म्हणजे 8 मीटर लॉंग लेस रिक्वायर्ड टू ट्रिम ऑल 4 पार्ट. जर आपण याला 4 पार्टला जर कट केलं तर आपल्याला किती मीटर लेस लागणार आहे तर 8 मीटर एवढी लेस लागणार आहे.